प्रथम मी श्रीरामपूर तालुका वकील संघटनेच्या वतीनं महाराजांना त्यांच्या 42व्या वाढदिवसानिमित्त अविष्ट चिंतन आणि खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना परमेश्वराने खूप सुदृढ आयुष्य आणि आयुष्य द्यावं अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि महाराजांचं महत्त्व आपल्याला मी वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण आत्ताच बाबूजी यांनी खूप सुंदर आणि अतिशय सविस्तरपणे त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी लिखाण केलेल्या ग्रंथात, तसेच अरुणोदय नावाच्या ग्रंथातसुद्धा त्यांनी महाराजांचं संपूर्ण वर्णन केलेलं आहे. त्यामुळं मी वेगळं सांगण्याची गरज नाही. महाराज हे आपल्या भागाचे एक दिव्य पुरुष आहे. त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली असे मी मानतो. कारण या परिसरामध्ये आपल्याला काय पाहिजे, लोकांची गरज काय आहे, आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडून आलेल्या सूचनांचे स्वागतसुद्धा अतिशय आनंदाने ते करतात आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे सुद्धा ते प्रयत्न करतात. असा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यांना कोणी एखाद्याने सूचना केली, महाराजांना कधीही राग येत नाही, त्याचा उलट आनंदच होतो. अशा स्वरूपाचे महाराज आपल्याला लाभलेत आणि आपल्याला ते धार्मिक तसेच अनेक प्रकारचे चांगले ज्ञान प्राप्त करून देतात. त्यांचे कथा कीर्तन तसेच कथा, भागवत कथा असेल, नाथकथा असेल, रामकथा असेल, अतिशय सुंदर ओघवत्या भाषेमध्ये ते आपल्याला देतात. पण त्या कथेमध्ये सुद्धा ते केवळ धार्मिक ज्ञान देत नाहीत, तर आपल्याला जीवन कसं जगायचं, जीवनाची दृष्टी आपल्याला महाराज देतात आणि त्यातून खूप शिकण्यासारखं आपल्याला मिळतं. म्हणून मी त्यांचा जवळजवळ 25 वर्षापासून भक्त झालेला आहे. मी नास्तिक माणूस होतो, मी परमेश्वर मानत नव्हतो. पण श्रीरामपूरला त्यांचं रामकथा झाली आणि पूर्ण कथा मी त्यांची ऐकली. त्यानंतर मी त्यांच्या पायाशी लोळून घेतलेलं आहे. कारण मी हा देव असतोच असं मी कधीच मानलेलं नव्हतं. परंतु या महाराजांना पाहिलं आणि मला देव आहे, जगात देव आहे आणि तो कुठं आहे तर महाराजांच्या चरणात आहे असं मी त्यावेळेस मला जाणवलं. आणि म्हणून तेव्हापासून मी महाराजांचं भक्त झालेलो आहे. अशा प्रकारे त्यांनी अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान दिलं. मला वारी, पंढरपूरची वारी कधीच माहीत नव्हती. महाराजांमुळे माझ्या 2-3 वाऱ्या झालेल्या आहेत. मी त्यांच्याबरोबर पायी दिंडीत गेलेलो आहे. तसेच अनेक छोटे मोठे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम त्यांच्यामुळं, त्यांच्या प्रेरणेने मला घेता येतात. हे केवळ सगळं जे आहे हे महाराजांमुळे आम्हाला शक्य होतं. त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते आणि महाराज जे मानतात ते त्यांच्या गुरुला देव मानतात. त्या पद्धतीनं आम्हीसुद्धा या महाराजांना देव मानतो. आमचे ते गुरु आहेत. म्हणून महाराजांना परमेश्वराने शतायुष्य काढावं अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि अडबंगनाथ चरणी प्रार्थना करतो. अडबंगनाथ भगवान की. धन्य अडबंगनाथा, तुमच्या चरणी ठेवितो माथा. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आता मी जे काही बोलणार आहे, माझ्यापेक्षा तुम्ही बाबांच्या खूप जवळ आहे. मी फक्त 1 ते 1.5 वर्ष झाले बाबांच्या जवळ आलो. पण 1-1.5 वर्षात मला जो काही अनुभव आला, तो अनुभव मी फक्त 1 मिनिटात तुम्हाला सांगतो. मी गुरुवर्य चैतन्य बाळनाथगडचे जे असणारे मठाधिपती आहेत छगन महाराज बाळनाथगडकर यांचा शिष्य. बाबांचं वज आज 108 आहे. बाबा हलत नाही. मलाही बाबांकडे जाता येत नाही, कारण माझी स्वतःची कंपनी आहे. मला हलता येत नाही. वडील जागेवरती असतात, त्याच्यामुळं मला हलता येत नाही. म्हणून मी बाबांच्या सानिध्यात आलो. राहुल महाराजांनी मला बाबांच्या जवळ आणलं आणि जवळ आणल्यानंतर बाबा ज्यावेळेस मी समोर पाहिलं त्यावेळेस बाबांच्या जागी माझे गुरुवर्य मला दिसले. मी जगामध्ये खूप महाराज पाहिले, खूप गुरु पाहिले, पण जी मूर्ती माझ्या गुरुची या बाबांच्या चेहऱ्यावरती मला दिसली, मी तेव्हापासून ठरवून टाकलं, बास आपल्या मागे दुसरं कोणी नसलं तरी चालेल, फक्त अरुणगिरी बाबांच्या पायाशी आपल्याला राहायचं.
म्हणून मी तेव्हापासून बाबा कुठेही मला असू द्या, बाबांचे मी स्टेटस रोज पाहतो. बाबांचा कार्यक्रम आमच्या नगर जिल्ह्यात असला की मी आपली रोज गाडी काढतो. घरून मला बाबांच्या मागे इतका सपोर्ट मिळाला. बाबा माझ्या आई माझी आई कुणाच्याही कीर्तनाला जाऊ देत नाही. आज माझ्याबरोबर आमचे अनिल कासार आले, त्यांना विचारा. मी फक्त तिला एकच सांगितलं, सकाळी बाबांना फोन केला, म्हटलं बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई म्हटली कोणाचा फोन आहे? म्हटलं बाबांशी बोलतोय. ती म्हटली इकडं आण. बाबांशी ती बोलली आणि मी तिला फक्त एकच विनंती केली, म्हटलं मला बाबांना आज भेटायला जायचं. तिनं मला स्वतःचे 1000 रुपये दिले, बाबा आणि डिझेल टाकत जा म्हटली. जय हो. मग मला सांगा, इतकं जर सद्गुरूच्या कृपेनं होत असेल तर जगामध्ये दुसऱ्याची गरज काय? सद्गुरू सारखा असता पाठी राखा, इतरांचा कोण करी. म्हणून बाबा तुमच्याही चरणावरती मी एक नतमस्तक होऊन तुमचा एक दास म्हणून तुमच्या पायाला हात लावून एक विनंती करतो. माझ्या गुरुवर्य जरी गेले तरी मला त्यांच्या मागे तुम्ही आहात, म्हणून तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि इथून पुढे मला आयुष्यामध्ये फक्त एक तुमचा दास होण्याची संधी द्या, ही तुमच्या चरणावरती विनंती करतो. बाबांना माझं आयुष्य कमी करून बाबांनी असेच पुढे कीर्तन प्रवचन करून आमच्यावरती कृपा करावी, अशी माझ्या भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. महंत स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण जमलो आहोत. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आपल्या गुरूंचा, महाराजांच्या डोक्यावरती असलेला हात आणि त्यातून महाराजांना मिळालेली ही दिव्य दृष्टी, खरंच महाराज आत्ताच ॲडव्होकेट लबडे भाऊसाहेबांनी सांगितलं, भाऊसाहेब तुम्ही ज्या पद्धतीत वागत होता मी पण देवच मानत नव्हतो. पूर्णतः ज्यावेळेस महाराजांच्या सानिध्यात 16-17 मध्ये सर्जेराव भाऊ खरं आहे बरं का, एकदम म्हणजे देव हा विषय नाही. आम्ही शिर्डीला चावडीपाशी असायचो पण मंदिरात येत नव्हतो इथपर्यंत. पण जेव्हा 2016-17 मध्ये गागरे महाराजांमुळं महाराजांचा संपर्क आला आणि महाराज खरंच त्यावेळची दिव्य दृष्टी, देव काय असतो हे तुमच्या रूपात त्या वेळेस बघायला मिळालं. आणि महाराज तेव्हापासून मी एकच ठरवलं की जे काही असेल ते गुरुवर्य या ठिकाणी आपले अरुणगिरीजी महाराजच आपले देव आहे. आणि महाराज केव्हाही कुठेही कोणाचाही फोन येऊन द्या, आपला कार्यक्रम जर कुठेही असेल तर महाराज कसे आहे, आत्ताच महाराज तुम्ही ज्या पद्धतीत सांगितलं त्याच पद्धतीत दृष्टांत या पंचकृषीला महाराजांचा लाभलेला आहे. महाराजांची वाणी, महाराजांचे विचार हे खरंच सर्व जनतेला मंत्रमुग्ध करणारे आहे. आणि समाजामध्ये महाराजांच्या विचाराने नक्कीच क्रांती या ठिकाणी होत आहे. हीच क्रांतीची महाराज आपल्या वाढदिवसाची खरी शुभेच्छा. वास्तविक पाहता या ठिकाणी आम्ही आपला आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो. आम्ही आपल्याला शुभेच्छा द्याव्या ही माझ्या दृष्टीने तरी मी चुकीची गोष्ट समजतो. या ठिकाणी आपल्या गुरुंनी आपल्याला जो वसा दिलेला आहे, गुरूंचा महिमा आपल्यातून असाच तेवत राहो आणि आपला आशीर्वादाचा हात हा आमच्या सर्व भक्तगणावर सतत अखंड राहो, हीच या ठिकाणी अडबंगचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. माऊली स्वामी अरुणगिरीजी महाराज 2 वेळेस आपल्या बेटावरती येण्याची फार इच्छा होती. मागच्या गुरुपौर्णिमेमध्ये सुद्धा, त्याच्या अगोदरसुद्धा दोन्ही वेळेस आम्हाला खूप अडचणी आल्या. आजही आम्हाला थोडंसं अडचण होती, परंतु माझे बंधू, माझे चुलते
आणि आम्ही असं बसलेलो होतो. त्यांना सांगितलं आज महाराजांचं अभिष्ट चिंतन आहे, काय करायचं. 2 वेळेस झाले म्हटलं आपल्याला जायचं होतं. आज जायचंच म्हटलं आपल्याला. निघालो आम्ही. महाराज, खूप आनंद झाला. प्रथम भेट माझी गेल्या अगदी काही दिवसापूर्वी कीर्तनामध्ये महाराजांचं कीर्तन संपलेलं होतं आणि महाराज खुर्चीवरती बसलेले होते. मी थोडंसं लांब होतो, लांबून बघितलं. महाराज शांत बसलेले आहेत. पटकन गेलो, दर्शन घेतलं, डोळे मिटले आणि डोळे उघडून बघितलं. अंगावर काटा येतो. माझा पेशा शिक्षक आहे. साक्षात नारायणगिरीचं रूप मला त्यामध्ये दिसलं. हा माझा अनुभव आहे. आणि त्याच वेळेस माझ्याकडं अनेक पाहुणे आलेले होते. महाराज दुसऱ्या ठिकाणी गेलेले होते. त्यांना म्हणलं, महाराज 1-2 मिनटं माझ्याकडं जर आलात तुम्ही तर खूप हे होईल. महाराजांनी मला वेळ दिला. महाराज आले, पण अगदी अर्धा तास का होईना माझ्या छोट्याशा घरामध्ये ते थांबले. खूप मला आनंद झाला आणि माझी पण इच्छा होती की एकदा तरी नारायणगिरींना आपल्या घरी आणावं. आमचे प्रति नारायणगिरी येऊन गेले. खूप खूप आनंद वाटला. ज्या कुटुंबामध्ये अध्यात्माची जोड असते त्या कुटुंबाला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडत नाही. असा माझा पेशा जरी शिक्षकी असला तरी माझे विद्यार्थी असेल त्यांनासुद्धा ज्ञानाचं रूप देणं हे माझं परम कर्तव्य असतं आणि मी ते करत असतो. माझे विद्यार्थी खूप मोठाले, अगदी खूप मोठाले झालेले आहेत. डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, IAS पर्यंत पोहोचलेले आहेत. आणि ह्या महाराजांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर माझं कुठलंच काम असं नाही की ती आडलंय नडलंय, अजिबात नाही. हे महाराजांचा चमत्कार आहे. आणि आज मी ठरवलं, बंधू आणि चुलत्यांना म्हटलं आज महाराजांच्या भेटीला जायचं आहे. आणि हा योग असतो, तो योग आज भेटला आणि आज महाराजांचं दर्शन झालं, आपल्या सर्वांचं दर्शन झालं. धन्यवाद. महाराजांना खूप खूप असं आयुष्य लाभो. त्यांच्या हातून समाजसेवा खूप मोठी घडो. आणि आज अध्यात्म म्हणजे आज काळाची गरज आहे. भरकटलेल्या समाजाला या ठिकाणी एकत्र आणणं आणि नवीन असणाऱ्या तरुण पिढीला अध्यात्म म्हणजे काय हे जर सांगायचं असेल तर महाराज आपल्यासारख्यांची आज समाजाला नितांत गरज आहे. आमच्या या बाल मनावरती जेव्हा अध्यात्माचे हे 2 शब्द कोरले जातात त्यावेळेस एक सजन नागरिक, सधन नागरिक आणि एक भारत मातेचा सेवक तेव्हाच तयार होऊ शकतो. तेव्हा महाराज आपली असणारी जी सेवा आहे परमेश्वराची कृपेची ही नितांत अशी चालवावं. माझंही थोडंसं आयुष्य आपणास मिळावं अशी मी दयाघन परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि महाराज आपल्याला अभिष्ट चिंतनाच्या आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बंधू आणि भगिनींनो, बाबूजी तुमचं नाव मी आजच ऐकलं. आता तुम्ही लेखक आहात ना, पुस्तकं लिहिलीत, पण बाबूजी आपल्या दोघांचा संबंध आला कसा नाही हा मला प्रश्न निर्माण झाला ना. अरे तसं म्हणत नाही. मला नारायणगिरी महाराजाची कृपा एवढी मोठी आहे कारण आमच्या दोघांचा परिचय कसा झाला नाही हेच मला आश्चर्य वाटतं. बाबूजी जाऊ द्या, आता श्रीरामपूरचे असो नाही तर
कुठले का असना. बाबूजी, तुम्ही आमच्या अरुणगिरी महाराजाविषयी जे सांगितलं ते फार सुंदर प्रकारचं सांगितलं. आणि अरुणगिरीविषयी जर बोलायचं ठरलं महाराजाविषयी, आता मला एक कमीत कमी तास पाहिजेत. 2 आणि 5 मिनिटात कुठं भाषण होतं का? आता हे शिर्डीकडे आहेत. मी बाळासाहेब जठर महाराज हे देवच होते, देव. आणि नारंगिरी महाराजाच्या सान्निध्यामध्ये हे अरुणगिरी तयार झाले. अरे तुम्हाला हे अरुणगिरीचं एकदा कीर्तन चालू तर आमचे नारंगिरी महाराज खडकी मडकी जीप गाडी होती, महाराज गाडीत जाऊन असे बसले. हे महाराजांनी सांगितलं बरं का, मी खोटं पदार्थ नाही सांगत. आणि अरुणगिरीचं संपूर्ण कीर्तन ऐकलं. आणि अरुणगिरीजी महाराजाला म्हणले, नारंगिरी महाराज तू फार मोठा महाराज होशील. हे नारंगिरी महाराजांनी दिलेले आशीर्वाद ह्या अरुणगिरी महाराजाला आहे. आणि आता मी तुम्हाला सांगतो, लय गप्पा नाही मारीत. नारंगिरी महाराज जर माझ्या घरी आले ना, अरे मी लय भाग्यवान माणूस आहे. माझ्यासारखा भाग्यवान जन्माला सुद्धा नाही येणार. नारंगिरी महाराज 12, 12:30. आता मी त्यांच्या मागं गाडीत बसायचो असा, महाराज पुरणपोळ्याचं जेवण केलंय, चला जेवायला. अरे काय नको तुमचं जेवण, कशाला आम्हाला त्रास देता. अरे होत नाही आम्हाला राजा हो. आणि माझ्या घरापाशी गाडी आली का, नारंगिरी महाराज म्हणायचे, अरे ह्या माझ्या जठार साहेबाच्या आपण पुरणपोळ्या खाऊ, वळव गाडी. आणि नारंगिरी महाराजाची गाडी माझ्या वस्तीवर वळायची. रात्री 12:30 वाजेपर्यंत नारंगिरी माझ्या घरी रमायचे. हे भाग्य मला लाभलं. आणि नारंगिरी महाराजाचीच पंढरपूरला जाताना लोकांना मी माझ्या वस्तीवर, खरांबे बुद्रुक बांबुरी फाट्याजवळ माझी वस्ती आहे, 3000 दिंडीत लोक असतात. आणि माझ्या परिसरातले 2-1000 असं 5000 लोकांना, ही फुगिरी म्हणून नाही सांगत, पण नारंगिरी महाराजाच्या कृपेने आणि अरुणगिरी महाराजाच्या कृपेने हे सगळं घडलं. आता माझी बायको म्हणते बरं का, बायको आता महाराज लय माझ्या घरी, तुम्हाला माझ्यासारखं भाग्य कोणालाच लाभणार नाही. लय महाराज माझ्याकडे येऊन गेले, आता त्यांची गिनती करता येणार नाही असे महाराज. केवळ कोणा म्हणून नारंगिरी महाराज. पण अरुणगिरी माझी मंडळी म्हणती लय महाराज पाहिले, पण अरुणगिरी महाराजासारखे महाराजच नाहीत. आमच्या नवरा बायकोचं दोघांचं कायम संभाषण होतं. तेव्हा हे अरुणगिरी महाराज घरी आले ना, एकदम बायकोच काळीच खाऊन टाकायचे. आधी बाळासाहेब गेले कुठं जेवण घालणार आहे. अरे काय चाललंय विमलताई, काय नाही आमचं असं तसं. मग विमलताईचं काळीच खाल्लं बायकोच तर म्हणते ना. अरुणगिरी सारखे व्यक्तिमत्व नाही. हा विनोदाचा भाग सोडून द्या, पण नारंगिरी महाराजाच्या कृपेवर अरुणगिरी महाराजांनी फार मोठं विश्व. आता तुम्हाला मी महाराष्ट्रात नाही म्हणत, भारतात अरुणगिरीचं नाव आज कुठं जा तुम्हाला अरुणगिरीचं नाव त्यांनी निर्माण केलं. हे भामटांनी तर आता मी वाचले कथा, बाबूजींनी सगळं सांगितलं. मला हे नव्हतं माहीत महाराज तुम्ही 8 वर्षाचे होते, मग बेटवर गेले, मग इकडं आले नाही, हे मला आज कळलं. काय माहीत व्हायचं कारण नसतं, आपण त्या संदर्भात शिरत नाही. तेव्हा 42वा आदिष्ट चिंतन 16 आज सकाळी. आता महाराज खोटं बोलत नाही. एक शिक्षक बोलले, कोण एक माहिती सवय नाही म्हणत, ते म्हणले मला काम होतं. मला तर इतकं महत्त्वाचं 100 बावण्याचे फोन झाले असेल का तुम्ही कार्यक्रमाला हजर राहिले पाहिजे. पण आमचा अविनाश जठार आमचा पुतण्या आहे, ते म्हटलं काही नाही काका
आपल्याला अशी संधी मिळत नाही. आणि अरुणगिरी महाराजाचं 42 आज इष्ट चिंतन सोहळा आहे. तुम्ही सगळं ते बाकीचं बाजू ठेवा. आणि मग आम्ही आमचे गुरु आहेत. तुमच्याविषयी एक व्याख्यान लिहिलं होतं ना, ती गुरु माझ्याबरोबर आहेत. आणि माझेच पाहुणे एक ताकटे, पिंटू ताकटे, हे सगळे आम्ही बरोबर आलो. परमेश्वराला अशी विनंती करीन, नारायणगिरी महाराजाला स्मरून. असे महाराज फार नाही जन्मले. तुम्ही श्रीगोंदा तालुक्यातले आहे ना? नगर तालुक्यामधले आहे का? मी तर विसापूरचा आहे, पण पोट भरायला आलो खडंब्याला. बाई 40 एकर जमीन आहे खडंब्यात बागायची आता सगळी. भगवंतानी मला लई भरपूर दिलंय, काही कमी नाही. आणि आता हे कोणाच्या जीवर? नारायणगिरी महाराज आणि अरुणगिरी महाराजाच्या जीवर मी आहे ना. महाराज पुढाऱ्यांचं तर कोणत्याच म्हणत नाही. कोणत्या पुढाऱ्याचं नाव घ्या, जिल्ह्यातला कोणता पुढारी? बाळासाहेब गटर म्हटलं का टरर लेंट टाकीचे पुढारी. कारण तिथं एकमेव कारण मला ही ताकद नारायणगिरी महाराजाची, अरुणगिरी महाराजाची. मी कोणाच्या रुपयाला अजून निमटवली नाही. माझ्यावर लय प्रयोग केले, पैशाचे बी, बंडलचे बंडल, पण मी त्याला झुकलो नाही. त्यामुळं माझं आता 72 वर्षाचं वय चालू आहे. काय ठणठणीत हो माझं शरीर, काय मग भगवंताचीच कृपा आहे ना. तेव्हा आता लय बोललो. परमेश्वराला अशी विनंती करतो, 72 झालं ना, आता माझं भरपूर झालं. आणि मी जे करायचं ते माझ्या आयुष्यात सगळं केलं. देवा, राहिलेलं सगळं आयुष्य अरुणगिरी महाराजाला दे. आणि मला लवकर मरण येऊन माझ्या अंत्यविधीला अरुणगिरी महाराज आले पाहिजे, एवढी परमेश्वराला अपेक्षा नारायणगिरी महाराजाला स्मरून करतो. आता हे लई शेर्डीकरण इकडे तिकडे आता लई बोलता आलं असं, पण धन्यवाद. तुमच्यासारखं महाराजासारखं व्यक्तिमत्व होणे नाही परत. आणि ते नारायणगिरी ते शिकलेले नाहीत, पण माझे देव म्हणजे नारायणगिरी. आणि मला आलेला अनुभव तुम्हाला एक सांगतो. लोक म्हणायचे नारायणगिरी महाराज जिथं पाऊल लागले ना तिथं पैशाला कमी पडत नाही. आता तुम्ही माझ्या घरी आले ना, काही नाही माझ्या घरी, पण नारायणगिरी आल्यापासून माझ्याकडे पैशालाच कमी पडत नाही. माझ्याकडे पैसे आज नाही, काल नव्हते, परवा नाही समजा, पण खरंच कपाटातला रुपया संपेपर्यंत रुपये येतो व कुठून येतो हे मला समजत नाही. ही खरी नारायणगिरी महाराजाची कृपा. तेव्हा चांगलं जीवन जगलो मी. आणि असं उदंड आयुष्य अरुणगिरी महाराजाला लाभाव. मी कायम त्यांचे कार्यक्रम कुठं तिकडं असलं तर अजिबात सोडित नाही. फक्त वेळेचं जरा काही असलं तर मग एखाद्या वेळेस सुटला जातो कार्यक्रम, पण त्यांना उदंड आयुष्य लाभावत. आणि तुम्ही लई चांगली मंडळी. आता लई 10,000 लोक जमले समजा. मोदीची सभेला किती व्हायची तुम्ही पाहिले. लई लोकांपेक्षा इथं सगळे दर्दी आहेत ना. 10 दर्दी असल्यावर काय तुम्ही सगळे दर्दी. हे वकील बोलले, हे सर बोलले, हे तुमचं काय ना कुदळे साहेब बोलले, सगळे माणसं चांगलीच होती. आमच्या भगिनी इथं आल्यात, मागून का होईना काही आल्या पाहिल्या, तेव्हा धन्यवाद देतो. मला अरुणगिरी महाराजांनी 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचा एकदा हार्दिक अभिनंदन करून माझे 2 शब्द पुरे. ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या स्मृतीस साष्टांग दंडवत. त्याचप्रमाणे आज ज्या आनंदाच्या क्षणामध्ये आपण सर्वच जण एक सहभागी होण्याकरिता, तो आनंद लुटण्याकरिता या भामाठाण भामानगर अडबंगनाथ संस्थांच्या या प्रांगणामध्ये जमलो. त्या अडबंगनाथ संस्थांचे मठाधिपती आणि आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण अरुणनाथ गिरीजी महाराज यांचा आज 42वा अभिष्टचिंतन सोहळा, वाढदिवस, जन्मदिवस. माझ्यापूर्वीच्या सर्वच वक्त्यांनी महाराजांची जन्मापासून म्हटण्यापेक्षा परीक्षित राजाचं ज्याप्रमाणे गर्भापासून तर
अभिमन्यूसारखं तर महाराजांनी आपलं गुरु बाबूजींनी सांगितलं, पण त्याच्यामध्ये एक थोडंसं राहून गेलं, त्याची पूर्ती मी आज या ठिकाणी करतो. कारण 18 वर्षापासूनचा स्नेहबंध. महाराज या ठिकाणी आले त्याच वर्षी, इथं ज्यावेळेस सुरू झालं 2005 साली, त्याच वर्षी आम्ही पण आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये 2005 साली एक मंदिर बांधलं आणि आमचे गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांना प्राणप्रतिष्ठेला त्या ठिकाणी बोलवलं. त्या दिवसापासूनचा स्नेहबंध महाराजांशी. महाराज ज्यावेळेस बेटामध्ये होते त्यावेळेस महाराजांचं नाव काहींना परिचित असेल, काहींना नसेल, परंतु रतनलाल ह्या नावाने त्यांना ओळखत होते. आणि दुसरी गोष्ट अशी का जे संपूर्ण भांडार बेटावरचं 65 एकराचं बेट आणि त्या बेटावरती नारायणगिरीजी महाराजांच्या कृपेनं येणारं सर्वच दान किंवा जे काही संपत्ती होती ती त्या संपत्तीचे मालकच एक आपल्या दृष्टीनं शिक्षित, म्हणजे शिक्षण घेतलेला, लिहिता वाचना येणारा, याला आपण असं म्हणतो. परंतु महाराजांच्या भाषेमध्ये चालतं बोलतं विद्यापीठ, जे की एक शिकलेलं नाही परंतु अध्यात्माचं विद्यापीठ औरंगजेबजी महाराज होते. आणि त्या कोठीच्या चाव्या संपूर्ण महाराजांकडे होत्या त्या वयात. हे आपल्याला थोडंसं मागं जाऊन रिटर्न जाऊन सांगतो. तर महाराजांची कृपा आमच्या परिवारावरती वर्षातून कमीत कमी 4-5 वेळा तरी महाराज आम्हाला दर्शन त्या भागात आले. आमच्या संगमनेर, कोपरगाव किंवा अकोले, तिकडे नाशिकला जर गेले, पुण्याला कदाचित त्या भागातून तिकडून जर गेले त्या वळून, तर आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला दर्शन दिल्याशिवाय गुरुवर्य औरंगजेबजी महाराज पुढे जात नाही. आणि त्यांनी सुद्धा, महाराजांनी सुद्धा, कारण आम्हाला त्या काळामध्ये 2009 सालापर्यंत बराचसा सहवास नारायणगिरीच्या महाराजांबरोबरचा राहण्याचा यायचा. आणि त्या काळामध्ये आम्ही कायम बघायचो औरंगजेबजी महाराजांचं एकच असं राहायचं, ते कबीरचा दोहा आहे, गुरु गोविंद दो खडे काके लागो पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद देव बताय. त्याप्रमाणे महाराजांनी, बाबूजींनी सांगितलं का देवापेक्षाही श्रेष्ठ त्यांनी गुरूंना मानलं होतं, नारायणगिरीजी महाराजांना मानलं होतं. तर मी तर म्हणेल ह्या दोह्यापेक्षा शीश दियो गुरु मिले तो भी सस्ता जान, ह्या असं हे एक आमचे गुरुवर्य अरुणनाथगिरीजी महाराज यांच्याबद्दल सांगावं तितकं कमी आहे माझ्याकडे. त्यांच्या कॅसेटीवर कॅसेटी, अल्बमचे अल्बम, रोज एक नवीन फोटो आमचा शेअर असतो एकमेकांना. मागच्या आयुष्यातील महाराजांबरोबरचे काही फोटो काढलेले, काही आमच्या परिवारावर त्यांनी आशीर्वाद दिलेले, माझ्या मुलीच्या लग्नाला, मुलाच्या लग्नाला, मुलीच्या बारशाला, मुलांच्या नातवांच्या बारशाला जो बसलाय त्याला आशीर्वाद द्यायला, प्रत्येक गोष्टीमध्ये इतका आशीर्वाद आम्हाला भरभरून दिला. आणि आता पुढारी जठार साहेब यांनी सांगितलं, जसं तुम्हाला तुमच्या प्रपंचात काही कमी नाही पैशाची, आर्थिकदृष्ट्या, पण मी म्हणतो सर्वांगीण 5ही गोष्टीमध्ये आम्हाला काहीच कमी नाही, असे आमच्या गुरुवर्य अरुणनाथगिरी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला कुठल्याही प्रकारची कमी नाही. आमच्याजवळ शरीर संपत्ती आहे, आम्ही कुणाही परिवारामध्ये कुणी आजारी नाही, शरीराची संपत्ती आहे. संतती अशी आहे का मुलगा आहे, मुलगी आहे, चांगल्या प्रकारचं ते शिक्षण घेऊन दोन्ही मुलं चांगल्या उच्च एज्युकेटेड होऊन चांगल्या ठिकाणी, आता शिर्डीचे कोते पाटील आलेले आहेत, त्यांच्याच गावांच्या आबांना सुनबाई आमची मुलगी आहे विजयला. त्याच्यानंतर शरीर आहे, संपत्ती आहे, संतती आहे. संपत्ती इतकी आहे आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे जगू शकतो. आणि साधू संतांची सेवा करण्याकरिता जे काही आपल्या हातून दान होईल
ते दान करण्याकरिता जेवढे पाहिजे तेवढे आहेत. सगळे सोयरे इतके आहेत का आम्ही 6 भाऊ आहेत, 3 बहिणी आहेत, मोकार मोठा परिवार आहे, गोतावळा आहे. 20 वर्ष एका गावचं सरपंच पद लगातार भोगलेलो आहेत आम्ही. आणि त्यामुळं सगळे सोयरे भरपूर आहेत. असं कुठल्याही प्रकारचं कमी सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आणि अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं आमच्या कुटुंबावरती, आमच्या परिवाराला नाही. आणि त्याची अनुभूती आम्हाला आहे की आम्ही सतत एकही कार्यक्रम ह्या संस्थांमधला चुकवत नाही. आणि जिथं असतील तिथं आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये कुठेही जर काही कीर्तन किंवा काही प्रवचन किंवा काही कार्यक्रम असला, कार्यक्रम नसलाही आणि कुठे एखाद्या ठिकाणी आमच्या इकडे खूप भक्त आहेत. संगमनेर तालुक्यामध्ये अरुणगिरीजी महाराजांचे इतके भक्त आहेत का त्यांची गिनतीने प्रत्येक गावात. आता एक भक्तांनी सांगितलं का वृंदावनामध्ये हे होतं, तर आमच्या गावातले सुद्धा बरेचसे त्या कथा वकील साहेबांनी सांगितलं होतं, कथा कीर्तनाला आमच्या गावातली सुद्धा माणसं, आमच्या तालुक्यातली बी भरपूर होते, आमच्या गावातली बी होते. त्या सोहळ्याकरता वृंदावनामध्ये महाराजांबरोबर बरेचसे दिवस होतो. आणि साधं तिकडे काही एखादं, आता महाराजांना आम्ही खूप तकलीफ देतो. साधं काय, हॉटेलचं उद्घाटन या महाराज, आता हॉटेलचं साध्या टपरीचं उद्घाटन करायला महाराजांना बोलवतात. मोठ्या मोठ्या काही कॉम्प्लेक्स असले त्याचं उद्घाटन करायला बोलतो. आता त्याच्यामध्ये अर्थात ती भक्ती आहे, भाव आहे. का एक छोटा गरीब आहे म्हणून त्याच्या टपरीचं उद्घाटन करायला महाराजांनी जाऊ नये आणि खूप मोठं कॉम्प्लेक्सचं उद्घाटन करायला महाराजांनी जावं, याच्यामध्ये नाही. महाराजांनी साध्या साध्या टपरीच्या त्या भक्ताचं म्हणजे असं नाही दुजा भाव नाही केला का हा गरीब आहे ना हा श्रीमंत आहे याच्याकरता जायचं किंवा याच्याकरता नाही. ज्यांनी ज्यांनी बोलवलं त्यांनी महाराजांनी आले, थोडा वेळ का ना आले आणि परत इतकं लांब यायचं जायचं तरीसुद्धा आले. आम्हाला खूप खूप त्यांनी त्यांच्या दृष्टीनं, आता कासवाची दृष्टी आहे, अर्थात आता वेळ नाही, बरेचसे जण बोलणार आहे. निवळ पाहिलं तरी आम्हाला त्यांचं इतकं चैतन्य मिळतं, त्यांनी आमच्याकडे पाहिलं तरी आम्हाला त्यावेळेस स्फूर्ती मिळते आणि पाहिलं तरी पुढील जीवन जगण्याची दिशा मिळते. असे आमचे गुरुवर्य अरुणनाथगिरीजी महाराज यांचा आज 42वा अभिष्टचिंतन सोहळा. या 42व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या गावातील सर्वचे सर्व आबालवृद्धांच्या वतीनं, माझ्या संगमनेर तालुक्यातील सर्व अरुणनाथगिरीजी महाराज आणि संस्थान अडमंगनाथ या संस्थांवर प्रेम करणाऱ्या सर्व भक्तांतर्फे खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्या शुभेच्छाप्रती परमेश्वराला विनंती करतो, प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, आमच्या सर्वच भक्तांच्या वतीनं त्यांना अतिशय निरोगी असं, आरोग्यदायी असं शतायुष्य लाभो. आणि त्यामध्ये जर काही कमी पडत असेल तर आमच्याही प्रारब्धामध्ये कुठंतरी काहीतरी देणं असेल तर आमच्या आयुष्यातलं थोडंसं आयुष्य कमी कर, परंतु महाराजांना शतायुष्य दे. आणि एवढंच मी प्रार्थना करून जगदंबे चरणी प्रार्थना करतो, तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो, परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्यांचं या अभिष्ट चिंतन सोहळ्याला खूप 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 मनापासून, अंतकरणापासून, हृदयापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. अडभंगनाथ महाराज की जय. आज महाराजांचा अभिष्ट चिंतन सोहळा होता. 2-3 दिवसापूर्वी लखनगिरी महाराजांनी मला सांगितलं की भाऊ तुम्हाला यावं लागेल. मध्ये 2-3 वेळेस फोन केला पण मला येणं झालं नाही. महाराज, आपण सर्वजण महाराजांना नारायणगिरी महाराजांच्या जागेवर बघतो, बरोबर आहे ना? मान्य ना तुम्हाला? आणि नारायणगिरी महाराजांना आपण गंगागिरी महाराजांच्या जागेवर बघत होतो, हे पण बरोबर. मग शिर्डीचं आणि सरला बेटाचं किंवा महाराजांचं काय संबंध हे थोडक्यात तुम्हाला सांगतो मी. आता बऱ्याच जणांना माहीत नसन म्हणून माहीत सांगतो. शिर्डीचा पहिलाच सप्ताह माझ्या पंजोबांनी केला. नारायणगिरी म्हणजे गंगागिरी महाराजांचा जो सप्ताह होत होता शिर्डीत, तो माझ्या आजोबांनी केला. आणि साईबाबांची ओळख गंगागिरी महाराजांनी करून दिली. कोणी कोणी साईचरित्र वाचलं असेल, तुम्ही बऱ्याच जणांनी साईचरित्र वाचलं असेल, तर साईचरित्रात त्या गोष्टीचा उल्लेख आहे. म्हणजे साईबाबांची खरी ओळख गंगागिरी महाराजांनी जगासाठी करून दिलेली. म्हणजे असा किस्सा आहे तो की ज्यावेळेस गंगागिरी महाराज शिर्डीत आले होते आणि साईबाबा साईबाबांना झाडं लावण्याचा शौक होता.
आज तुम्ही जर समाधी मंदिर बघितलं, समाधी मंदिराच्या पाठीमागे थोडीशी एक छोटीशी बाग होती. बाबा स्वतः हाताने झाडं लावायचे आणि त्याला पाणी घालायचे. पाणी कसं घालायचे ते मडकं रोजचे रोज. आता ते मला कच्चं मडकं म्हणजे भाजलेलं नसायचं, म्हणजे कच्चं जर त्याच्यात पाणी टाकलं तर ते विरघळून जायला पाहिजे. साईबाबांना रोज ते मडकं पुरवायचं. एक कुंभार शिर्डीतले ते भाऊ कुंभार म्हणून होते, ते पुरवायचे आणि त्या कच्च्या मडक्याने बाबा स्वतःच्या हाताने पाणी झाडांना घालायचे. मग एक दिवस झाडांना पाणी घालत असताना गंगागिरी महाराज शिर्डीत आले आणि शिर्डीच्या लोकांना म्हणाले, अरे हा एक हिरा आहे, म्हणजे साईबाबा एक हिरा आहे. हा आज जरी उखरड्यावर पडलेला असला, म्हणजे मी माझ्या मनाने सांगत नाही, याचा उल्लेख साई चरित्रात आहे. साई चरित्रात ज्यांनी ज्यांनी वाचलं असेल त्यांना ते माहिती असेल. तर हा एक हिरा आहे आणि हा हिरा आज जरी उखरड्यात पडलेला असला तरी हा एक ना एक दिवस शिर्डीचा उद्धार करणार आहे. म्हणून मी सांगतो का आपण गंगागिरी महाराजांना गंगागिरी महाराजांना नारंगिरी महाराजांच्या रूपात बघितलं, नारंगिरी महाराजांना आपण अरुणगिरी महाराजांच्या रूपात बघितलं. महाराजांना मी एक विनंती करतोय आज. महाराज मला लखनगिरी महाराज म्हणे, महाराज कधी केक कापत नाही. मी आल्यावर विचारलं केक आणला म्हणणे, पण तुम्हाला आज आमची विनंती सर्वांचीच का तुम्हाला आज केक पण कापावं लागेल, कारण तुमचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि भक्ताची इच्छा असल्यावर काही पण करू शकतो भक्त. महाराजांना त्याला नाही म्हणावे लागत भक्ताच्या मनात असल्यावर. कारण माझं एक वैशिष्ट्य सांगतो, मी मुसलमान, माझ्या शेजारी एक दर्गा आहे, आसफीर बाबा म्हणून दर्गा आहे एक माझ्या शेजारी, मुस्लिम देवस्थान. मी तिथं घंटा नेऊन टांगलेला आहे. मागताची इच्छा आहे ना हो. मला लोक म्हणे तुझं वाटोळं होईल, आमकं होईल. अरे माझी इच्छा आहे ना. भक्त देव काय भक्ताचं वाटोळं करायला निघालेलं नाही, माझी इच्छा आहे. मी तिथं घंटा नेऊन टांगलेला आहे त्या मुसलमानाच्या देवस्थानच्या तिथं. आणि तिथं मी माझ्या वडिलांनी दिवाबत्ती चालू केलेली, दिवाबत्ती लावतो. मुस्लिमच्या तिथं चालत नाही, पण आपली इच्छा आहे ना. माझ्या बांधाला बांधे, माझी इच्छा आहे, मी घंटा नेऊन टाकलेला आहे. तशी आमची इच्छा आहे, तर तुम्हाला ते ठेवावंच लागेल. आणि एक छोटंसं परत एक विनंती पण करतो, माझ्याबरोबर साईबाबांना मी मानलेलं आहे. मी आत्ता एक छोटासा अनुभव सांगतो. आता मी लखनगिरीला विचारलं, ह्या रोडने मी येऊ का? ते म्हणे या रोड चालू आहे. इथे ह्या पुलावर आलो, कदाचित आता तुमचा आशीर्वाद, बाबांचा आशीर्वाद, अरविंदनाथ माझ्याबरोबर असल्यामुळे माझ्या गाडीचे दोन्ही टायरवरती झाले. माझी गाडी इथं पलटी झाली असती याच्यावर 10 मिनटापूर्वी मी ते यायच्या अगोदर ती गाडी, ज्या गाडीत बाबा होते, ज्या गाडीचे टायर उंच झाले, म्हणजे ज्या गाडीचे टायर दोन्ही बाजूंवरती झाले, कारण इथून त्या ओढ्यातून मी गाडी घालायचा प्रयत्न केला. 2 टायर दोन्ही बाजूचे वरती झाले, 2 बाजूचे. गाडी अशी झाली. माझ्याबरोबर माझा मुलगा, मी एकटाचे, मला पोरगा एकटाचे, माझा पुतण्या आहे तो एकटाचे, माझी मुलगी बरोबर होती. हे सगळे घाबरले. यांना म्हणलं खाली उतरा. देवाची कृपा, 5-6 जण तिथून उभे होते बाजूला. ते पळत आले आणि त्यांनी त्या गाडीवर, ज्या बाजूने गाडी उंच वरती झाली त्या बाजूने उभे राहिले ती गाडी खाली थांबण्यासाठी. आणि त्या गाडीत माझ्या बाबाचा मूर्ती होती आणि त्या बाजून, त्या उंच झालेल्या बाजून बाबा बसलेले होते. म्हणजे योगायोग बघा. म्हणजे मला आत पण, म्हणजे मी भावनिक झालो. मला थोडंसं, म्हणजे बाबाची मूर्ती माझ्याबरोबर होती, बाबा माझ्याबरोबर आलेले होते आणि काही प्रसंग यायला नको होता हा. नाही तर आता तुम्हाला सगळ्यांनी कदाचित यावं लागलं असतं बघायला, नेमकं कोण पडला, काय झालं, कसा गेला. म्हणजे गाडी एकदम पडून त्या ओढ्यात गेली असती. माझा अगोचरपणा होता. बाबा माफी मागतो, तुम्हाला सांगायचं नव्हतं मला हे, पण सांगितलं मी सगळ्यांना. तर ही विनंती महाराज, मी माझ्या बाबांना तुमच्याकडे आणलेलं आहे. बाबांचा, गंगागिरी महाराजांचा आणि साईबाबांचा एक ऋणानुबंध प्रेमाचे नाते होते, संबंध होते. आणि ही मूर्ती तुम्ही कुठेतरी ठेवावी का, जेणेकरून सर्वांना बाबाचं पण इथं आल्यावर दर्शन होईल. आणि आमची सगळ्यांची विनंती करून तो केक पण काटावा. तुम्हाला परत विनंती करतो. ओम साईराम. अडगंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा. तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम. मुखेयस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायणगिरी परब्रह्म स्वरूपम. सद्गुरू जगद्गुरू अरुणनाथ गिरीजी महाराजांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आपण सर्व उपस्थित आहात. BDO साहेब आहात, वकील साहेब आहात, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, लबडी साहेब आहेत. आजचा दिवस फार महत्त्वाचा दिवस आहे. महाराजांचं जीवन कसं घडलं, काय घडलं हे आपल्याला जवळजवळ सगळ्यांना माहीत आहे. पण हे सगळं जे घडत असतं याला काही मत भाग्य लागतं. भाग्याचे नि बडसे बरं का. भाग्य असल्याशिवाय काही भेटू शकत नाही. ऐशी कर्म साम्य दशा होय जेथ विरेशा, मग श्री गुरु अपेक्षा भेटेची का. भाग्याशिवाय सद्गुरू भेटत नाही, भाग्याशिवाय आरोग्य भेटत नाही आणि भाग्याशिवाय ज्ञानही भेटत नाही.
महाराज हे भाग्यवान आहेत. महाराजांचं वर्णन जर करायचं ठरलं तर पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती आजी मद फळाशी आली, परमानंदू मानसी भेटी झाली या संताशी. महाराजांना सद्गुरू नारायणगीर महाराज सारखे गुरु भेटले आणि त्या गुरुला त्यांनी आई समजलं. गुरुशिवाय दुसरा माझा देव नाही, दुसरा माझा पंथ नाही. आणि ते गुरु असे होते की जात धर्म पंथ याच्या पलीकडे गेलेले होते. ते मानवता धर्म त्यांचा होता, माणुसकी धर्म त्यांचा होता. आणि म्हणून नारायणगीर बाबांच्या कार्यामध्ये मुस्लिम समाजसुद्धा येत असायचा. सगळ्या धर्माचे लोक यायचे. वडीलधारी म्हातारी माणसं, तरुण मुलं सगळे महाराजांना देवच समजत होते आणि ते देव होतेच. त्यांच्याविषयी काही कोणाला शंका नाही. अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व जमलो. अभिष्ट चिंतन सोहळं आपण काय त्यांना आशीर्वाद देण्याचे लायक नाहीत. त्यांना आशीर्वाद देणारा भगवान परमात्मा अडबंगनाथ आहेत, सद्गुरू नारायणगिरी महाराज आहे. आणि तेच त्यांना आयुष्य देणार आहेत, आरोग्य देणार आहेत. आपण जरी आपलं देव म्हटलं तरी ते देणं घेणं सुद्धा अवघड गोष्टी आहेत त्या. पण ते गुरु जर ठरू लागले आहे की नाही, काही पैसे देता येतात, कपडा देता येतो, काही व्यवहार करता येतो, पण काही गोष्टी देण्याकरता समर्थ लागतात ना, आयुष्य देण्याकरता समर्थ लागतात. ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घ्यायच्या वेळ प्रसंगाला निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं 2 वर्ष थांबा. थांबले म्हणजे एक अधिकार त्यांना ते 2 वर्ष थांबवता आलं. तसं आता त्यांना थांबवायचं म्हणजे त्यांना थांबवणारे कोण आहेत? महात्मेच आहेत, अडबंगनाथच आहेत. आणि ही तपोभूमी आहे. ज्या वेळेला इथं आपले हरियाणाचे बाबा आले ना, मग त्यांनी मला बाजूला बोलून घेऊन, माझं आणि त्यांचा प्रेम आहे, मला म्हटलं इथं इतकी ऊर्जा आहे, ही व्यक्ती कोणी जरी पाय धरून ओढीत राहिलं मागं तरी पुढंच जाणार आहे, ही मागच आवरल्या जाणार नाही. या माणसाला मागं ओढण्याचा फार प्रयत्न चालू आहे बरं का, जिल्ह्यातून चालू आहे, बाहेरून चालू आहे, पण ही व्यक्ती कोणाला आवरू शकत नाही. इथे ऊर्जा इतकी आहे, इथं नाथांची शक्ती आणि गुरुची कृपा इतकी आहे. आणि या माणसांची पूर्वपुण्य अशी. शिक्षणाला काय घेऊन बसले तुम्ही? MD झालेल्याला कोणी वर शेपूट करीना. शिक्षणावर नाही आहे, हे पुण्यावर आहे, हे भगवत कृपेवर आहे. याच्या पाठीमागं भगवंताची कृपा आहे, ज्याच्या आईवडिलांची कृपा आहे, ज्याच्यावर गुरूंची कृपा आहे. आणि नाथांची इथं तपश्चर्या त्यांनी केली, साधना केली. ते नाथ त्यांना प्रत्यक्षात प्रसन्न आहेत, ते बोलून दाखवत नाही. त्यांनी जर एखादी गोष्ट मनात आणली ते आपोआप चालतं. इथं काही नसताना हे सगळं चाललं. कोट्यावधी रुपयाचे कामं झाले, कशामुळं चालले? इथं सद्गुरूंनी भूमिपूजन केलं, आशीर्वाद दिला. आणि ही भूमी, या भूमीवर काय घडेल हे सांगता येणार नाही. अजून त्या गोष्टीला थोडा वेळ लागेल, पण इथं भव्य दिव्य पुन्हा काही होणार आहे. कामं अजून होणार आहेत. त्यांचे काही इच्छा आहेत, ते सद्गुरू नारायणगीर महाराज पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आता वेळ खूप झाला. मला खूप ते आमचे टाकटे अण्णा होते, फौजदार, आणि त्यांचे आमच्या घराचे फार परिचय होते. त्यांच्याबरोबर आमचे वडील चुलते फैजपूरला गेलते. फैजपूर अधिवेशनला सुभाषचंद्र बोस. तुम्ही टाकटे अण्णाचे आम्ही पाईकच आहोत. टाकटे अण्णाचे आमच्या घरावर संस्कार झालेले. आम्ही राहुरी तालुक्यातलेच आहोत, पाथरगाव म्हणून. आणि आम्ही कडू पाटलाचे लोक. आणि कडू पाटील हे बाबांचे वकील होते, नारायणगीर बाबांचे. कडू पाटलाबरोबर आणि नारायणगीर बाबाबरोबर आम्ही चांगला परिचय करून घेतलेला आहे. तुमचं बोलणं मला लगेच लक्षात बसलं. टाकटे अण्णाचं गाव आहे ते डाव्या विचाराचं गाव आहे, ते लाचारीचं गाव नाही. ते हुकुमशाह म्हणजे एखाद्याला बैस म्हटलं तर बसवतील असा त्यांचा हुकूम. पण ते गाव जुन्या विचाराचं, डाव्या विचाराचं. आणि तो कम्युनिस्ट पक्ष असा आहे, तो देव मानत नव्हता, पण मानवता मानतो, माणुसकी मानतो. त्यांच्या धर्मामध्ये सद्गुरू नारायणगीर महाराज आणि कडू पाटलाची मैत्री. आणि कडू पाटील कोणाच्याच पाया पडत नव्हते, फक्त नारायणगीर बाबाच्याच पाया पडत होते. हे जसं बोलले ना आता, म्हणजे आता माझ्या घरात आलेले दोन्ही महात्मे आहेत. आणि मग त्यांचं वकीलपत्र घेऊन ते मुंबईला जायचे, गाडी त्यांचीच, फी नाही, काहीच नाही, सगळा खर्च आहे कडू पाटलाचा. पण कडू पाटलांनी बंगला बांधला.
बंगला बांधल्यानंतर ते म्हटले मी ब्राह्मणांची पूजा अर्चा काही करणार नाही, पण तुमचं कीर्तन करणार. मग त्यांनी कीर्तन केलं आणि जेवण दिलं. 1965 साली सप्ताह केला मोठा. कडू पाटलांनी सुद्धा गंगागीर महाराजांचा सप्ताह नारायणगीर महाराजांच्या अध्यक्षतेखाली चांगल्या भव्य दिव्य, आमचे वडील चुलते सगळे आमची गावातली मंडळी तिथं सगळं कारभार पाहायला गेलेले होते. म्हणजे ते फक्त त्यांना मानत होते. तुम्ही जसं सांगितलं की मी यांना मानतो, तसं ते फक्त नारायणगीर बाबांनाच मानायचे. देवाला सुद्धा मानत नव्हते, देवाला सुद्धा विचारत नव्हते. पण एक श्रद्धा असते, आणि श्रद्धेला काय लागतं? आचार विचार कृती लागते. ज्याची कृती चांगली, ज्याचे विचार चांगले, आणि ज्याच्याजवळ मानवताविषयी कल्याण आहे. सद्गुरू नारायणगीर महाराज म्हणायचे, हा समाज हाच आमचा देव आहे, हाच आमचा पांडुरंग आहे. याच्यामध्ये लहान थोर मोठा हा भेद ते मानत नव्हते. एखाद्या गरीब माणसाला सुद्धा ते फार प्रेम द्यायचे, एखाद्या मोठ्या माणसाला बोलायचे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी जो भाव होता तो माणुसकी धर्म होता, आणि त्या माणुसकी धर्मातून त्यांनी कृपा केलेली आहे. यांच्या कृपेमुळं यांचा अधिकार एवढा वाढलेला आहे, तो आपल्याला कळत नाही. आपल्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळं आपल्याला सगळ्याच गोष्टी काही कळू शकत नाही. पण त्यांनी मनात जर आणलं तर ते काही गोष्टी करू शकतात, असा त्यांना सद्गुरूंचा आशीर्वाद आहे. पण काही गोष्टी दमादमानं घ्याव्या लागतात. आता त्यांच्या पाठीमागं सगळं जर एकाच दिवसात सगळं वाढवलं तर लोक परत वाढायला तयारच आहे. आणि म्हणून ते थोडं दमादमानं काम होणार आहे, फार मोठं कार्य चालणार आहे. आणि त्यांची जी इच्छा तीच आहे का हा समाज आलेला सुखी व्हावा. सर्वत्र सुखीनं संतू सर्व संतो निरामया. वेदाचं म्हणणं तेच, सगळे सुखी झाले पाहिजे. माऊलींनी ज्ञानेश्वरी एवढा ग्रंथ ज्ञानाचा लिहिला, पण त्यांनी काय सांगितलं? खेचराची आहे म्हणा आणि सात्विकाचा पाना, श्रवणासवी सुमना समाधी जोडे. म्हणून सगळ्यांच्या वतीने महाराजांच्या अभिष्ट चिंतनाला आपण सर्व जमलो आहोत. महाराजांना आरोग्य आयुष्य भरपूर भेटू हीच सद्गुरू नारायणगीर महाराजांच्या चरणी, अडबंगनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हरी. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. इतक्या लांबून धावपळ करत आज आपण आपल्या क्षेत्रातनं सर्वच मंडळी उपस्थित राहिलात. सर्वांचे मनोगत ऐकण्याचा योग मला प्राप्त झाला. बाबूजींनी माझं जीवनचरित्र आपल्याला सर्वांना सांगितलं. आपले अत्यंत मोठे प्रखर व्यक्तिमत्व आणि मत आपण या ठिकाणी प्रगट केलं. सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो. विशेषतः सर्जेराव भाऊने आज मला शाईबाबा भेट आणल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांचे आभार मानून आता एकच विनंती करतो की प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, प्रसाद घेऊन जा. आज खऱ्या अर्थाने अभिष्ट चिंतनानिमित्ताने दिवसभर अनेक लोक भेटून गेले, पण आपण आज काही कार्यक्रम ठेवला नव्हता. कारण स्वकीर्ती कानी न ऐकावी, पूज्यता डोळा न देखावी, हे अमुकायशी व्हावी सेच लोका, हे आमची संतांची अवस्था असते. नाहीतर मग इथं गर्दी आज हजारो लोक इथं उपस्थित असते, पण स्वतःची कीर्ती ऐकण्याची मानसिकता आमची संतांची नसते. फक्त सेवा करणं एवढाच धर्म असतो, आणि ती सेवा तुमची आमची घडते. याला कारण आहे नारायणगिरी बाबा, त्यांचे आशीर्वाद आणि अडबंगनाथाची कृपा. पुनश्च सर्वांचे मी आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि शाईबाबांच्या चरणी नतमस्तक होतो. बाबा या ठिकाणी आज आले अनंत, परंतु भाऊंना विनंती करतो एक स्वतंत्र बाबांची चांगली व्यवस्था करू. कुठेही ठेवण्यापेक्षा आता ठेवू द्या, पण एक चांगली करू आणि आपली इच्छा नक्कीच पूर्ण करू, ही इच्छा राहील. पुनश्च या ठिकाणी आपण या ठिकाणी आलात, सर्वांचे आभार परत परत मानतो. कारण धावपळ करीत आलात, रस्ते नाही, या ठिकाणी जंगल आहे, सुविधा नाही, आणि म्हणून तरी पण वेळ काढल्याबद्दल बाबूजी सगळ्यांचे आभार. धन्यवाद. जय हरी, जय अडबंगनाथ. आपण तिथे